माऊली, किती जिव्हाळ्याची हाक आहे हो तुमच्या नावात. किती विलक्षण योगायोग की तुमचा जन्म आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्म एकाच तिथीला यावा. तुम्ही तर महाविष्णूचा अवतार. मग हे तर होणारच होतं. सगळं कसं विधिलिखित. किती छोटंसं आयुष्य जगलात, जणू आळवावरचं पाणी. आत्ता होतं आणि आत्ता कुठे गेलं. पण जेवढ्या वेळ दिसलं ते अवघं विश्व प्रकाशमान करून गेलं. या समाजाला तुमची गरज असताना देखील संपवलंत अवतार कार्य. मोहाचा क्षण पार करण्याचं सामर्थ्य तुमच्याकडून शिकावं. ज्या वयात आईवडिलांचं छत्र हवं त्या वयात पोरके झालात आणि आपोआप पोक्त देखील. 2 लहान भावा बहिणींना मोठं करतानाच माऊली झालात त्यांची आणि या जगाची देखील. एका पुरुषाला स्त्रीवाचक माऊली म्हणून घेणारे एकटे तुम्हीच. किती वेगळंपण आहे ना. ज्या वयात आज मुलं शिक्षणाचा एकच टप्पा कसाबसा पार करतात, त्या वयात तुम्ही लिहिलं एक अजरामर ग्रंथ, भगवंताची अनमोल भगवद्गीता संस्कृतमधून प्राकृतमध्ये. लाख मुलाचा ऐवज दिलात माऊली तुम्ही आम्हाला. जपणारे जपूनच ठेवणार. तुम्ही हिमालय दिलात आमच्या हातात. आम्ही तो पेलू की नाही याचा विचार देखील नाही केलात. इतका विश्वास तुमचा आमच्यावर. योग्यता अयोग्यताची तर बातच सोडून दिलीत. देऊन रिकामे झालात. स्वतःची उंदळ रीती केलीत. ज्ञानेश्वरीतला शब्द सजवून पाठवलात, अलंकृत करून. किती देखणं रुपडं घेऊन आली ती. वाचून तृप्तच व्हावं, मग जगून काय व्हावं माऊली. जगण्याचं तर सोनंच व्हावं. स्वतः काहीच न केल्याचा आविर्भाव कायम ठेवलात आणि प्रत्येक अध्यायात म्हणे निवृत्तीदासू असं म्हणत गेलात. किती नम्रता तुमची. इतक्या लहान वयात कुठून आणलीत. एवढ्या महान ग्रंथात कुठेही स्वतःची मालकी नाही ठेवलीत. लोभ तर असा जवळून जाण्याचीही शक्यता नाही. आणि ज्ञानेश्वरी सांगताना खूप मोठ्या संख्येने श्रोत्यांची अपेक्षाही नाही केलीत की जो ग्रंथ जगद्ग्रंथ म्हणून लोक डोक्यावर मिरवणार होते. ज्ञानेश्वरी आमच्यासाठी दीपस्तंभ आहे हो. जगण्याची एक सरळ वाट जी नेते थेट ईश्वरी अस्तित्वाकडे. त्या वाटेनं जायचं की नाही हे प्रत्येकाची आवड आणि निवडही. तुम्ही हरिपाठासारखं कमलपुष्प दिलं आम्हाला. त्याची एक एक पाकळी उलगडत रोज जगावं. जगणं सुगंधित होऊन जावं. सहज सोपी भाषा, तीच भाषा ज्ञानेश्वरीत मात्र अलंकृत. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी म्हणून तुम्ही चालू केलेली वारी आजही 750 वर्षानंतरही चालू आहे. तो सोहळा कायम डोळ्याचे पारणे फेडणारा. या वारीतही प्रत्येकानं नाव घ्यावं ते तुमचंच. सगळंच कसं रोमांचित करणारं, अद्भुत, नयनरम्य, डोळ्यात टचकन पाणी आणणारं, अष्टसात्विक भाव जागृत करणारं. एकूणच काय परमानंद दिलात तुम्ही आम्हाला. आणि 21व्या वर्षी अहो ज्या वयात इथे सुखांचा उपभोग चालू होतो तिथे निवृत्त झालात. कशी आखलीत ही सीमारेषा आयुष्याची. किती धाडस ते. समाधीचाही सोहळा करून. आपण आता नसणार याचा कुठे ना खेद ना खंत ना मनाची चलबिचल अवस्था. फक्त शांतरस. योग सामर्थ्य घेऊनच जन्माला आला होतात. जन्म मरण हातात असणारे तुम्ही. समाधीस्थ होताना देखील प्रत्यक्ष पांडुरंगाने तुम्हाला वरदहस्त द्यावा. आजही संजीवन समाधी सोहळा असताना मनात काहूर माजतं. मन सैरभैर होतं. सगळं कसं विराण भासतं. विश्वाचे अर्थ माझे मनी प्रकाशले, अवघेच जाहले देह ब्रह्म असं म्हणताना जे वलय किती दैदिप्यमान असेल. पसायदान मागताना देखील आमच्याचसाठी मागितलेत की हो. जो जे वांशील तो ते लाहो प्राणी जात. आम्ही चांगलंच मागू यावर तुमचा इतका विश्वास होता की देऊन टाक अशी आर्जव तुम्ही भगवंताला केलीत. आम्हाला भरभरून दिलं आणि स्वतः शून्य झालात. सीमा दीपक कांचन, तळेगाव दाभाडे.